नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील म्हणजेच की ॲग्रेसवर नोंदणी झालेल्या आणि फार्मर आयडी जनरेट झालेल्या शेतकऱ्यांनाच अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे. या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणजेच की राज्य शासनाच्या माध्यमातून 29 एप्रिल 2025 रोजी एक परिपत्रक निर्गमित करून राज्यातील शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई वितरित केली जात असताना ग्रिस्टेकच्या माध्यमातून फार्मर आयडी जनरेट केला असा बंधनकारक करण्यात आलेलं होतं. परंतु आता एक परिपत्रक 29 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेलं होतं, ज्यांच्यामध्ये केंद्र शासनाच्या व कृषी विभागाच्या माध्यमातून ग्रिस्टेक ही योजना राबवली जात आहे. कृषी विभागाच्या विविध योजना लाभ अतिशय जलद आणि प्रामाणिकपणे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजेच की फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेली आहे. याचप्रमाणे आता राज्यातील 15 जुलै 2025 पासून मुदत पुनर्वसन विभागाच्या अंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पीकचे जमिनीचे नुकसान मदतीसाठी कृषी विभागाच्या ॲग्रिस्टक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र म्हणजेच की फार्मर आयडी अर्थात फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेला आहे. खरीप हंगाम 2025 पासून शेतकऱ्यांना दिली जाणारी शेती पिकाची शेत जमिनीचे नुकसान भरपाई ही फक्त ॲग्रिस्टेकच्या माध्यमातून फार्मर आयडी जनरेट झालेल्या शेतकऱ्यांनाच दिली जाणार आहे. शेती पिकाच्या मदतीसाठी पंचनामे करत असताना पंचनाम्यामध्ये शेतकऱ्यांना फार्मर आयडी नंबर नोंदवण्याच्या सूचना देखील गेलेल्या आहेत व ज्यावेळी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या वाटपाचे डीबीटी प्रणालीमध्ये वितरण केले जाईल यावेळेस सुद्धा शेतकऱ्यांना विशिष्ट ओळखपत्र अर्थात फार्मर आयडी लागणार आहे. टप्प्याटप्प्याने ई पंचनामा राज्यात सुरू. पंचनाम्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आयडी देखील बंधनकारक असणार आहे व 29 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेले जे परिस्थितीमुळे बाधित होते शेतकरी अशा शेतकऱ्यांना फार्मर आयडी असेल तरच ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे. व जी आर जो आहे तो महाराष्ट्र गव्हर्नमेंट.इन या संकेतस्थळावरती आपण बघू शकता. धन्यवाद.